लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या ती पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि आमचे नवीन येणारे संदेश देखील तुम्हाला अशा प्रकारे मिळत राहावे म्हणून तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आजच्या जगात आम्ही अपरिचित ठिकाणी जाताना गुगल मॅप किंवा इतर ॲप्सचा वापर करीतो यासाठी की इच्छित स्थळी पोहोचू शकू। आम्ही त्या मार्गाने कधी गेलेले नसतो, तो अपरिचित रस्ता असतो, परंतु आमच्याकडे गुगल मॅप असल्या कारणाने आम्ही बरोबर त्या नकाशाच्या मार्फत जे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत आहे तदनुसार आम्ही त्या इच्छित स्थळी पोहोचत जातो। प्रियजन हो, समुद्रामध्ये जे जातात आणि समुद्रांतून प्रवास करतात त्यावेळेला त्यांना दिशा कोणती आहे नक्की कळत नसते। अशा वेळेला त्यांच्याकडे ते होकायंत्राचा वापर करीतात। होकायंत्र हे दक्षिण ध्रुवाकडे चुंबकीय काट्याने निर्देशित करीतो। मग कितीही दाट धुके असो, कितीही मुसळधार पाऊस असो, त्याने काही फरक पडत नाही, ते होकायंत्र त्यांना दिशा दाखविते। जर तुम्ही एका घनदाट जंगलात गेले आणि तुमचा मार्गदर्शक म्हणतोय या मार्गाने चला, परंतु तरी तुम्हाला वाटते की नको त्या मार्गाने कशाला जावे, तर ही गोष्ट खात्रीपूर्ण आहे की तुम्ही हरवणार आहात। अर्थात आम्ही ज्या जीवनामध्ये आज जगत आहोत हे जीवन एकदम अनिश्चित जीवन आहे। आम्हाला काहीच माहिती नाही कधी काय होईल, परंतु जर आमच्याकडे मार्गदर्शक असेल तर आम्ही कुठेही भटकू शकत नाही। हा मार्गदर्शक याच्या अधीन आम्ही राहिलो तर आम्ही कधीही फसणार नाही, आम्ही ठोकर खाणार नाही, आम्ही तोंडघशी पडू शकणार नाही, कारण तो आम्हाला सुयोग्य मार्गाने घेऊन जाईल। कारण आमच्या जीवनाचा मार्ग तो जाणतो, त्याला माहित आहे आम्हाला कुठे जायला पाहिजे, आम्ही काय करायला पाहिजे। जर मार्गदर्शक आमच्याकडे नसेल तर आम्ही कुठे चाललो आहोत हे आम्हाला समजणार नाही। मार्गदर्शक जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही हरवले जाणार नाही। म्हणून ही आमची जिम्मेदारी आहे या जीवनामध्ये की आमच्या बरोबर देवाने पाठविलेला मार्गदर्शक आमच्या बरोबर असला पाहिजे। प्रत्येक युगात देवाने मार्गदर्शक पाठविले आहेत, अर्थात देव नेहमी या पृथ्वीवर कोणाला तरी पाठवितो जो देवाचे प्रतिनिधित्व करील। प्रियजन हो, जुन्या करारामध्ये देव संदेश ते पाठवी आणि त्याद्वारे लोकांना मार्गदर्शन करीत असे, कारण जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा मनुष्यांना दिलेला नव्हता। म्हणून संपूर्ण देशाला, राजाला देवाचे मार्गदर्शन घ्यावे लागे। देव संदेशाच्या द्वारे राजाला सल्ला देत असे राष्ट्राच्या सुरक्षतेसाठी, कारण संदेशाकडे देवाची वचने येत असत, कारण तो अभिषिक्त असे। म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो असे वचन त्याच्याद्वारे सूचना, चेतावणी त्या संदेशाद्वारे राजाला, प्रजेला दिली जाईल। म्हणून जुन्या करारातील संदेश हे मार्गदर्शक आहेत असे आम्ही पाहतो। अर्थात आम्हातील प्रत्येकासाठी एका खऱ्या मार्गदर्शकाची गरज आहे, परंतु येथे एक प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे। देवाशी आमचा व्यक्तिगत समेट झाल्याशिवाय आम्हाला देवाकडून मार्गदर्शक मिळू शकत नाही, कारण आम्ही सर्व मनुष्य या जगात पापात जन्मलो। अर्थात येथे ही गोष्ट आम्ही प्रथम समजून घेऊया। देवाने मनुष्यांना जेव्हा घडविले तेव्हा आपल्या प्रतिरूपात घडविले, यासाठी की मनुष्य देवाच्या आत्म्याने चालविला जावा। परंतु देव आणि मनुष्य यामध्ये पाप आले व देवाबरोबर असणारी सहभागिता आणि नाते मनुष्यांचे तुटून गेले। मनुष्य निराधार झाला, एकटा पडला व पापाचे जीवन जगू लागला, पाप प्रिय मानू लागला। मनुष्याला पुनरुपी देवाबरोबर जोडणे ही गोष्ट देवाशिवाय कोणीही करू शकत नव्हता। म्हणून देव स्वतः मानव बनला, त्याचे नाव प्रभू येशू ख्रिस्त, यासाठी की त्या मनुष्यांचा म्हणजे अखिल मानवजातीचा जिवंत देवाबरोबर समेट घडवून आणावा, म्हणजे पापी मनुष्यांचा अति पवित्र जो स्वर्गीय पिता त्याच्याशी समेट घडवून आणावा। आम्हा सर्व मनुष्याला येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूच्या द्वारे शांती मिळावी म्हणून देवाने खुद्द मार्ग तयार केला, यासाठी की आमचा समेट देवाबरोबर व्हावा। समेट होण्यासाठी आम्हाला सर्वप्रथम आम्ही पापी आहोत हे स्वीकारणे गरजेचे आहे।
आमचा पापांगीकार करून जो देव मानव रूपात देह धारण करून आला, त्या येशू ख्रिस्ताला आम्ही व्यक्तिगत तारणार आणि प्रभू आम्ही स्वीकारणे गरजेचे आहे. त्याच्यावर जेव्हा आम्ही विश्वास करीतो, त्याला आम्ही शरण येतो, आमचं जीवन त्याला समर्पित करीतो, तेव्हा आमच्या हृदयामध्ये जीवनामध्ये कार्याला तो आरंभ करीतो. आमच्या जीवनात एक प्रक्रिया तो करतो. अर्थात एजेकियेलच्या पुस्तकातल्या 36 वचनात 25 ते 27 वचनात त्याविषयी दिलेला आहे. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. अर्थात देव आपल्या वचनाच्या जलस्नानाने आम्हाला शुद्ध करू इच्छित. वचन म्हणते, तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करीन. सर्वप्रथम देव आम्हाला शुद्ध करीतो, आमचं हृदय साफ करीतो. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहांतून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. अर्थात देव आमचं कठीण हृदय काढून टाकतो, जे दगडासारखं कठीण आहे, आणि आम्हाला मांसमय हृदय देतो, म्हणजे नरम हृदय, ज्याला म्हटलेलं आहे संवेदनशील सेन्सिटिव्ह हृदय देतो, ज्याद्वारे आम्हाला पापाची तीव्रता लगेच कळावी, आमचं मन आम्हाला टोचू लागलं पाहिजे. 27वं वचन म्हणते, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. अर्थात देवाचा आत्मा जेव्हा आमच्या ठाई देव घालतो, वचन म्हणते, तेव्हा तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. देवाचा आत्मा, पवित्र आत्मा म्हणजे स्वतः देवच आहे. हा जेव्हा आमच्या मध्ये येतो आणि वस्ती करतो आमच्या हृदयामध्ये, तेव्हा आम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर बनतो. हाच पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शक म्हणून देव देतो. आणि आता हा मार्गदर्शक जेव्हा आमच्या मध्ये येऊन वास करीतो, तेव्हा आता आम्हाला मार्गदर्शन करणे देवाला सोपे होते, कारण आम्ही तो पवित्र आत्मा जो मार्गदर्शक देवाने दिलेला आहे त्याच्या अधीन होऊन त्याच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चाललो पाहिजे. प्रियजन हो, मार्गदर्शक याला सर्व काही माहित आहे, कारण हा जो मार्गदर्शक आहे हा विश्व निर्माण करता आहे, यानेच आम्हाला घडविलेला आहे. आमच्या जीवनाचे प्रत्येक क्षण हे त्या देवाने अगोदरच योजलेले आहेत. अर्थात आमच्या जीवनाचे प्रत्येक संकल्प त्याला माहित आहेत. आमचा भूतकाळ त्याला माहित आहे, आम्ही ज्या वर्तमानात जगत आहोत ते त्याला माहित आहे, आमच्यासाठी जो भविष्याचा काळ आहे तोही त्याला माहित आहे. देवाची इच्छा आहे की या पृथ्वीवरील सर्व मानवांना हा मार्गदर्शक द्यावा, परंतु प्रियजनो हो, देव सर्वांना हा मार्गदर्शक देऊ शकत नाही. याचे कारण हे आहे, 2 करिंथ याच्या 4 अध्यायात 3 आणि 4 वचन मी वाचत आहे. परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठाई ती आच्छादलेली आहे. परंतु ही सुवार्ता अशा नाश पावणाऱ्या लोकांसाठी आच्छादलेली आहे, म्हणजे त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यामुळे ते ना ती समजू शकत आणि ना त्यांना त्याचे आकलन होत. सत्यापासून ते दूर आहेत. याला सुवार्ता का म्हटले गेले आहे? कारण या सुवार्तेद्वारेच देव सत्याचा स्वीकार करणाऱ्यास सत्याचा आत्मा देऊ इच्छितो. कारण पवित्र देवाने आम्हा पाप्यांना मुक्ती मार्ग देण्यासाठी खुद्द पापदंड क्रूसावर स्वदेहावर घेतला व आम्हाला पापदंडांतून सोडवून पापमोचन व मग दैवी मार्गदर्शक देण्याचे ठरविले आहे. परंतु हे जग ज्यात आज आपण राहत आहोत ते हे जाणत नाहीत व मानितही नाहीत, म्हणून ते जिवंत देवाकडे पापांगीकार करून पश्चाताप करून येत नाहीत. म्हणूनच तर ते मार्गदर्शक विरहित जगत आहेत. म्हणून 4 वचन म्हणते, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने म्हणजे सैतानाने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. अर्थात या जगाच्या दैवताने लोकांच्या मनात अविश्वास निर्माण केल्या कारणाने ते सत्याकडे वळत नाहीत, सत्यावर प्रेम करीत नाही, सत्यावर विश्वास करीत नाही, त्याचा स्वीकार करीत नाही. या कारणाने देव त्यांना अविश्वासी म्हणतो. म्हणून त्यांना देवाचे दैवी मार्गदर्शन लाभत नाही, ते जीवनभर भटकत असतात. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 14 याच्या 17 वचनात म्हटले, जग त्याला ग्रहण करू शकत नाही. कोणाला? पवित्र आत्म्याला, म्हणजेच देवाने दिलेल्या दैवी मार्गदर्शकाला जग ग्रहण करू शकत नाही, स्वीकारू शकत नाही. हे स्पष्ट प्रतिपादन येशूने केले, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता. बघा, हे जग त्या मार्गदर्शकाला ओळखत नाही
मानत पण नाही, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. अर्थात हा मार्गदर्शक आम्हा बरोबर राहावा, आमच्यामध्ये त्याने कायम वस्ती करावी म्हणून तो आम्हाला देण्यात आलेला आहे. जेव्हा एक पापी मनुष्य येशू ख्रिस्तावर विश्वास करून त्याला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो, तेव्हा प्रभू येशू सैतानाच्या जोखडांतून, बंधनांतून त्या व्यक्तीला बंधमुक्त करीतो व त्यावर प्रकाश पाडून त्याच्या मनाचे आंधळे डोळे उघडतो. तेव्हा पवित्र आत्म्याचा प्रकाश देण्याच्या कामाला सुरुवात होते. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला बायबल शिकवू लागतो व मनुष्याच्या मनाचे नवीकरण करीतो. या जगात अनेक लोकांनी मार्गदर्शकासाठी पर्याय शोधले. मार्गदर्शक एकच आहे, आम्ही मार्गदर्शक बदलता कामा नये. येशूने काय म्हटले मत्तै 15 मध्ये 14वे वचन, त्यांना असू द्या, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत, आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. अर्थात एक वाटाडी म्हणजे एक मार्गदर्शक बनतो. कोण? स्वतः आंधळा आहे आणि दुसऱ्या आंधळ्यांना म्हणतोय की मी तुम्हाला मार्ग दाखवतो, चला माझ्या मागे. आणि प्रभू येशू म्हणतो, असे आंधळ्यांचे आंधळे वाटाडी ते कुठे घेऊन जातील? दोघेही खाचेत पडतील, म्हणजे विनाश होईल. एक आंधळा कसे बरे एका आंधळ्याला आध्यात्मिक मार्ग दाखवू शकेल? अर्थात हे परुषी, सदुकी, शास्त्री हे धर्मगुरू होते व त्यांची जबाबदारी लोकांना तारणाच्या मार्गात नेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून होती. परंतु येशू त्यांना म्हणतोय, ते आंधळे आहेत, त्यांना तसेच असू द्या, कारण ते जर दुसऱ्या आंधळ्यास मार्ग दाखवू लागतील तर ते त्यांना खड्ड्यात घेऊन जातील. पहा, हे आंधळे वाटाडी हे सर्व या जगात आम्हाला पाहण्यास मिळतात. स्वतः आंधळे असून इतरांचे मार्गदर्शक बनलेले आहेत व लोकांनीही त्यांना स्वीकारलेलं आहे. देवाची इच्छा ही नाहीये की आम्ही स्वतःच्या हुशारी आणि शहाणपणावर अवलंबून राहावे. म्हणून देव जेव्हा आम्हाला मार्गदर्शन देण्यास मार्गदर्शक पाठवितो, त्याला आम्ही अनुसरलो पाहिजे. मग आम्हाला काहीही वाटो, काय वाजवी दिसते किंवा काय हास्यास्पद दिसते, आम्हाला ते विभाजित करण्याचा विषय नाही. आम्हाला या सर्व गोष्टीपासून सतर्क राहणे गरजेचे आहे. म्हणून या पृथ्वीवर कोणीही व्यक्ती आमचा मार्गदर्शक नाही. देवाने दिलेला पवित्र आत्मा हाच आमचा मार्गदर्शक आहे, हे आम्ही समजून ओळखून घेणे फार गरजेचे आहे. म्हणून देवाने दिलेला मार्गदर्शक बदलता कामा नये किंवा त्याऐवजी पर्यायी मार्ग शोधता कामा नये, कारण तसे आम्ही केल्यास तो आम्हाला भलतीकडे घेऊन जाईल. देवाने दिलेला मार्गदर्शक प्रत्येक इंच मार्ग जाणतो व देवाचा मार्गदर्शक आमच्या प्रत्येक विचाराला ओळखतो. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय केले आहे हे तो जाणतोय, तुमच्याविषयी सर्व काही जाणतोय. तोच देवाचा मार्गदर्शक पवित्र आत्मा आहे. हा एक सुयोग्य मार्गदर्शक आहे. तोच आम्हाला गोष्टीही प्रकट करीतो व जे ऐकतो ते आम्हाला कळवितो. तो आम्हाला सर्व सत्यात घेऊन जातो. अर्थात त्याची वचने हीच सत्य आहेत. तो त्या सत्य वचनांची निश्चिती आम्हाला देतो. मित्रांनो, हा मार्गदर्शक असा नाहीये की तो एकाला पूर्वेकडे व दुसऱ्याला पश्चिमेकडे पाठविल. नाही, तो सर्वांना एकत्रित ठेवतो. तो पवित्र आत्मा जर आम्हाला एकत्र ठेवतो तर आम्ही एक राहतो, एकतेमध्ये, एक हृदयाचे, एक मनाचे, एक चित्ताचे, एकाच आत्म्याद्वारे चालविलेले, जो देवाने दिलेला मार्गदर्शक आहे. परंतु त्यासाठी त्याला अनुसरलो पाहिजे. त्याच्या प्रेरणेने आम्ही चाललो पाहिजे. आमच्या जीवनातील हंगाम कोणताही असो, कोणत्याही हंगामांतून आम्ही जात असू, त्या मार्गदर्शकाला त्याने काही फरक पडत नाही. तो कायम सज्ज असतो. त्याला सर्वाचा अनुभव आहे. तो अनंत आहे. त्याला उत्तम काय ते माहित आहे. तो कधी बदलत नाही. देवाने प्रत्येक युगात आपला मार्गदर्शक पुरविलेला आहे. देवाने नेहमी आपला मार्गदर्शक आपल्या लोकांसाठी पाठविलेला आहे. देव मार्गदर्शक पाठवितो, परंतु आम्ही त्याचा स्वीकार करायला हवा, त्याच्यावर विश्वास करायला हवा. तो म्हणतोय त्या मार्गाने आम्ही जाण्यास हवे. पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा असल्या कारणाने तो आम्हाला सर्व सत्यात घेऊन जातो. कारण मनुष्यामध्ये असणारा, मनुष्याच्या आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी कोणीही समजू शकत नाही. तसं देवाच्या गोष्टी समजण्यासाठी देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा हाच देवाच्या खोल आणि गहन गोष्टी आम्हाला प्रकट करण्याचे काम करतो. पवित्र आत्म्याचे सातत्याने मार्गदर्शन आमच्या जीवनात असल्यास देवाच्या गोष्टींची उत्तम समज आम्हाला प्राप्त होते. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 14वे वचन म्हणते, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. अर्थात इथे अट दिलेली आहे
देवाचे पुत्र जे आहेत ते पवित्र आत्म्याद्वारे, देवाच्या आत्म्याद्वारे चालविले जातात. अर्थात पुत्र हा शब्द परिपक्वतेला दर्शवितो. हा मुलांबद्दल म्हटलेला नाही, तर ते मूल वाढून मोठं झालेलं आहे. प्रियजन हो, दुसरी गोष्ट इथे ही आहे, पुत्र बनण्यासाठी प्रथम देवाच्या आत्म्याने जन्मावे लागते. प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय 2 वचन मी वाचत आहे. तो प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. 3 आणि 4 वचन हे मी वाचत आहे. तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सुलुकियात येऊन तारवांतून कुप्रास गेले. प्रियजन हो, हे आहे ख्रिस्ताच्या मंडळीतील पवित्र आत्म्याचं नेतृत्व. ख्रिस्ताच्या मंडळीला ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालवितो. प्रेषितांचे कृत्ये हे पुस्तक पवित्र आत्म्याची कृत्ये आहेत. नवीन कराराच्या पहिल्या मंडळीला प्रारंभीच्या वेळीला कसे चालविले, कसे मार्गदर्शन केले याचे संपूर्ण वर्णन या प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकात आढळते. म्हणून आम्ही हे पुस्तक वाचणं गरजेचे आहे. सर्वप्रथम ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेचे आहे की पवित्र आत्मा कधीही आमच्यावर दबाव आणत नाही, आमच्या स्व इच्छेला कधीही तो गुलामीमध्ये आणत नाही. पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आहे आणि जेथे पवित्र आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. म्हणजे आम्हाला फ्रीडम देतो, स्वतंत्रता देतो, इच्छा स्वतंत्रता देतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही 8व्या अध्यायामध्ये फिलिप नावाचा एक सुवार्तिक पाहत आहोत, ज्याचे कार्य शमरोन मध्ये चालू होते आणि फार मोठे संजीवन शमरोन मध्ये आले होते. तरी आत्म्याने त्याला काय म्हटले, 28वं वचन. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार? पहा, मार्गदर्शकाची गरज होती आणि देवाने या हबशिशंडाकडे फिलिपाला पाठविले. फिलिप हा पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्यक्ती होता. आज आम्हालाही असंच मार्गदर्शन देवाकडून मिळावे तर आम्हाला पवित्र आत्म्याने पूर्ण होण्याची फार फार गरज आहे. फिलिपाने त्या रथामध्ये जाऊन त्या शंडाला देवाच्या राज्याच्या अद्भुत गोष्टी, येशू ख्रिस्त जो मसीहा, त्याच्याविषयी जुन्या करारातील भविष्यवाद्यांच्या ग्रंथात काय म्हटले होते, त्या सर्वांची पूर्तता कशी झाली हे सर्व त्याला विदित केले. आणि लगेच त्याने काय म्हटले, वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले. तेव्हा शंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? तेव्हा त्याने रथ उभा करायला सांगितले आणि फिलिप व शंड असे ते दोघे पाण्यात उतरले. त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. म्हणून तो पुन्हा शंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अजोत नगरात आढळला. हबशी शंड बाप्तिस्मा पावताच त्याला देवाकडून पवित्र आत्मा प्रेषित 2:38 मध्ये दिलेल्या अभिवचनानुसार प्राप्त झाला. अर्थात त्याला देवाशी जोडण्यात आले व आता त्याला व्यक्तिशः मार्गदर्शक सापडला. म्हणून तो आनंद करीत चालला. फिलिपाचे काम येथे संपले. देवाने त्याला दुसरीकडे नेले. बघा कसं पवित्र आत्मा कार्य करीतो. जेव्हा आमच्या बरोबर पवित्र आत्मा आहे ना, तेव्हा अद्भुत कार्य तो करणारच. हा पवित्र आत्मा प्राप्त होण्याचा एकमेव मार्ग प्रेषित 2:38 मध्ये दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणजे पापमोचन व्हावे, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होणे म्हणजे देव स्वतः, जो पवित्र आत्मा, तो आपल्या स्वतःला आम्हाला देईल, यासाठी की त्याने आमच्यामध्ये येऊन वस्ती करावी. पण त्यासाठी महत्वाची गोष्ट पश्चाताप करणे ही आमची जबाबदारी आहे. तरच देव आम्हाला पापमोचन देतो. आणि ते कधी देतो? तर येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतो तेव्हाच. पवित्र आत्मा आमच्याशी बोलतो, त्याची संवेदनशीलता आम्ही विकसित केली पाहिजे. अन्यथा ती वाणी पवित्र आत्म्याची आहे किंवा आमची स्वतःची भावनिक आहे हे आम्ही समजू शकणार नाही. त्यावर आम्ही काम केले पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे पवित्र आत्म्याने भरले जाणे.
जुन्या करारात मनुष्यामध्ये पवित्र आत्मा वास करीत नव्हता, कारण पवित्र आत्मा तेव्हा देण्यात आला नव्हता. म्हणून येशूचे शिष्यही भीत होते. येशूला मृत्यूंतून पुनरुत्थित पाहूनही ते भीत होते. परंतु जेव्हा ते पवित्र आत्म्याने भरले गेले तेव्हा दारे उघडी राहोत की कोणी त्यांना विरोध करो, सर्व भीती त्यांच्यातून निघून गेली होती. पवित्र आत्मा आत येतो तेव्हा सर्व काही बदलून जाते. तेव्हाच आम्हाला वाणी येते आणि ती वाणी म्हणते, हाच तो मार्ग आहे, यात चाला. त्यासाठी पवित्र आत्म्याने भरले जाणे फार आवश्यक आहे. तेव्हाच पवित्र आत्म्याची वाणी आम्ही ऐकू शकतो. काय करावे, कुठे जावे, ही गोष्ट किती अद्भुत आहे की देवाच्या आत्म्याने आम्हाला चालवावे, मार्गदर्शन करावे. आम्ही या जगात जन्मण्यापूर्वीच देवाने आमच्यातील प्रत्येकाविषयी त्याचा संकल्प आखलेला आहे व आम्ही त्या संकल्पानुसार चालून तो पूर्ण करण्याद्वारे जीवनाचा सदुपयोग करू इच्छितो. नुसते जीवन जगावे म्हणून नाही, तर ही प्रार्थना आम्हाला देवाकडे करणे आहे की हे देवा, मी या जगातून निघून जाण्यापूर्वी तुझी योजना माझ्या जीवनात तू पूर्णतेस न्यावी, कारण हाच प्रश्न अनंतामध्ये असेल. काय प्रभू येशूने लूक 12 अध्यायातल्या 11 वचनात आणि 12 वचनात हे नाही म्हटले का, जेव्हा तुम्हा सभा, सरकार व अधिकारी यांच्या समोर नेतील तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हा शिकवी. बघा, हा मार्गदर्शक आहे. कोणाला काय उत्तर द्यावे हे तोच पवित्र आत्मा आम्हाला शिकवेल, यासाठी की आम्हाला विरोध करणाऱ्यांना आम्हाला योग्य उत्तर देता येईल. प्रियजन हो, आम्हाला आत्म्याची वाणी ओळखणं फार गरजेचे आहे. जर आम्हाला एके दिवशी असा अनुभव आला की अरे माझ्या कानांना ऐकू येत नाहीये, तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू काय? प्रश्न आहे. नाही, आम्ही त्वरित डॉक्टरकडे धावू आणि आम्ही फार चिंताग्रस्त होऊ. प्रियजन हो, जर आमच्या शारीरिक कानाविषयी ज्यात आम्हाला ऐकू येत नाही त्याविषयी जर आम्ही एवढे चिंताजनक होऊ, तर त्यापेक्षा आध्यात्मिक आमचे कान याविषयी आम्ही पवित्र आत्म्याची वाणी तो बोलत असता आम्हाला ऐकू येत नाही, तर ही फारच मोठी चिंताजनक गोष्ट आहे. तो पवित्र आत्मा आम्हाशी बोलतो की तू यामध्ये चाल, उजवीकडे डावीकडे वळू नको, परंतु ती वाणीच आम्हाला ऐकू येत नाही. म्हणूनच येशूने म्हटले, ज्याला कान आहे तो ऐको. आम्हातील प्रत्येकानं आध्यात्मिक कान असणे गरजेचे आहे. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय आणि याचं वचन 6 मी वाचत आहे. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले. 7वं वचन, आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. बघा, पवित्र आत्मा हा येशूचा आत्मा आहे आणि त्याने जाऊ दिलेले नाही. अर्थात पवित्र आत्मा कैक वेळेला आमच्या योजनांनाही थांबवितो, आम्हाला पुढे जाण्यास मनाई करीतो. हाच पवित्र आत्मा आम्हाला आमच्या अशक्तपणातही मदत करतो. आम्ही यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आम्हाला तो शिकवितो. अर्थात पवित्र आत्मा आम्हाला व्यक्तिगत निर्णय घेण्यासही मार्गदर्शन करीतो व प्रत्येक खरा ख्रिस्ती व्यक्ती पवित्र आत्म्याच्या नेतृत्वावर अवलंबून असतो. ही त्याची जीवनशैली बनते. तसेच आम्ही पाहतो की एक तारा आहे आणि त्या ताऱ्याकडे पाहून कळते की आम्ही कोणत्या मार्गाने जात आहोत. तेथे एक खरा तारा आहे, जो ध्रुव तारा. तो आपल्या जागी स्थिर असतो. हा तारा कधी बदलत नाही. तो ख्रिस्ताला दर्शवितो, जो काल, आज आणि युगानुयुग एकच आहे. दुसरे तारे भ्रमत असतात, परंतु हा तारा स्थिर असतो. कदाचित मंडळी आणि मंडळीची लोक कोणी इकडे कोणी तिकडे भ्रमू शकतील, परंतु ख्रिस्त कायम स्थिर आहे. तोच आमचा मार्गदर्शक आहे. तो त्या सर्व चिखलाच्या मार्गांतून नेतो ज्यांतून जावे लागते. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी तो माझ्या बरोबर आहे. त्याची उपस्थिती आमच्या बरोबर आहे. तो मृत्यूच्या दरीतूनही आम्हाला पार करीतो. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. जेव्हा आम्ही जीवनाच्या समस्येमध्ये असतो व ख्रिस्तावर भरोसा करीतो, तेव्हा एक गोष्ट निश्चित असते, तो पवित्र आत्मा आम्हाला वचनाकडे निर्देशित करीतो, जो आम्हाला ध्रुवाकडे मार्गदर्शन करीतो, कारण तेथूनच आम्हाला सर्व गोष्टीत मुक्ती लाभते. तोच आमची पूर्णता आहे. नीतिसूत्रे 3:5-7 वचन मी वाचत आहे. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, कारण तो परमेश्वरच, जो पवित्र आत्मा, तोच आमचा मार्गदर्शक आहे. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. संपूर्ण जग आपल्या बुद्धीवर अवलंबून राहून चालत आहे, परंतु आम्हाला ज्यांना देवाने आपला पवित्र आत्मा मार्गदर्शक दिला आहे, त्या आम्हाला
ही सूचना देण्यात आली आहे की आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहता कामा नये. मेंढरे ज्या वेळेला भटकतात तेव्हा आपल्या स्वार्थी वृत्तीमुळे ते भटकतात. ते स्वतः चरण्यास जातात तेव्हाच ते भटकतात. आम्ही आमच्या मेंढपाळावर सातत्याने अवलंबून राहणे गरजेचे आहे. ख्रिस्त येशूची मेंढरे परक्यांची वाणी ओळखत नाहीत. तर आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. देव मार्गदर्शक त्यांचाच होतो जे त्याच्यावर अवलंबून आहेत, त्याच्यावर विश्वास करतात, त्याच्यावर भरोसा करतात, त्या मार्गाचे अवलंबन करीतात. मार्गदर्शन त्यांनाच मिळू शकते जे अधीनतेत राहू शकतात, जे ऐकू शकतात, जे अवलंबून राहू शकतात. प्रियजनो, हीच गोष्ट तुमच्या आणि आमच्यामध्ये हवी. प्रभू येशूने म्हटले, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागे येतात. प्रियजनो, आम्ही मेंढरे असल्या कारणाने आम्हाला ख्रिस्त जो आमचा उत्तम मेंढपाळ, जो आमचा मार्गदर्शक, त्याच्यावर अवलंबून राहणे गरजेचे आहे. मेंढरे जे असतात ती स्वतःचा मार्ग शोधू शकत नाहीत. मेंढरांमध्ये असा स्वभाव असतो की ते लीन असतात, नम्र असतात आणि ते अधीन होऊ शकणारे असतात. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. जेव्हा आम्ही स्वतः शहाणे समजत नाही तेव्हाच आम्ही मार्गदर्शकावर अवलंबून राहतो. प्रियजनो हो, देवाने त्याच्या मार्गाने चालण्यासाठी आम्हाला पाचारण केले आहे. आम्ही आमचं जीवन पूर्णतः त्याच्या हाती देणे फार गरजेचे आहे. जर आम्ही पवित्र आत्म्याच्या अधीन होऊ तरच आमच्या जीवनात त्या देवाचं मार्गदर्शन सातत्याने लाभत राहील. अर्थात यशाच्या पुस्तकातल्या 55 अध्यायातल्या 8 आणि 9 वचनात वचन म्हणते, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. देवाच्या मार्गाचा आम्ही कायम आदर केला पाहिजे, कारण तो अशी कार्य करीतो ज्याविषयी आम्ही कधी कल्पना किंवा विचारही केला नसेल. त्याला माहित आहे उचित आणि योग्य काय आहे. म्हणून देवाने दिलेला मार्गदर्शक याच्या अधीन होऊन आम्ही जेव्हा चालतो तेव्हा आमच्या जीवनात देवाचे जे संकल्प आहेत ते सर्व पूर्ण होतात. प्रभू आजच्या या वचनाद्वारे आपण सर्वांना त्याची महान कृपा, अनुग्रह आणि मार्गदर्शन कायम देवो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.